तात्या नमस्ते. नमस्कार. राम राम. राम राम. काय नाव आहे तुमचं म्हणले? नानासाहेब श्रीपती बारवे, मुक्काम पोस्ट तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. म्हणजे माऊलीचाच म्हणता तुम्ही ना? माऊलीची तास. माऊलीच. लय मोठा सप्ताह झाला होता तिथं. जरा जोरदार. हा ना? ते नाविन्यपूर्ण. त्याची ऐतिहासिक गोष्ट जमा झाली. आध्यात्मिकामध्ये सुद्धा उच्चांकाला पोहोचला. राज्यात, देशात यांनी भव्य दिव्य काम. सर्व सचिन भाऊ, त्यांचा परिवार, सर्व ग्रामस्थ, इथंभूत पाहुणे मंडळी सुद्धा यांनी सर्वांनी नीटनेटकेपणाने सहकार्य केलं. आणि आमचा तो 750 वर्षाचा माऊलीचा रौप्य महोत्सव पावसाळी वादळात असताना सुद्धा असा इतका भव्य दिव्य झाला की ते आमच्या गावाला पर्वणी झाली होती त्या काळामध्ये. आणि त्याचं सगळं श्रेय आता कोणी काही बोलू त्यापेक्षा ज्यांनी केले त्यांच्याच मनात आहे ते. आणि वायात बोलण्यात मजा नाही, पण गाव आणि गावाची व्याख्या ही माऊलीनं दाखवून दिलेली आहे. आणि त्यात सचिन भाऊचा, तुळशीताई, कुटुंब आणि गाव हे आम्ही अग्रेसर होतो. कारण तुम्ही त्या सप्ताहाच्या वेळेस तुम्ही पुढे होता, तुम्हाला गावचे कारभारी आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. लोक म्हणतात ना सचिन भाऊ काही सुखदुःखात येत नाही, असं काय तुम्हाला वाटते का? सुखदुःख तुम्हाला काय सांगायचंय. कळलेली गोष्ट जर कळली कानावर गेली, हातातलं काम टाकून धावत येणारा माणूस आहे तो चातक पक्षासारखा. आणि इतकं भव्य दिव्य गावाचा जो उत्कर्ष आहे, आम्ही त्यांचे किंवा त्यांच्यात बसतो उठतो किंवा त्यांचं काम आहे किंवा पक्ष आहे असा मनामध्ये कोणताही भाऊ कोणी आणू नये. या गावामध्ये उत्कर्षाच्या बाबतीमध्ये आज जवळजवळ माझं वय 76-77च्या अंदाजात आहे. आणि मी तो गाव, त्या गावाचा इतिहास, गावाची परंपरा आणि पूर्वीपासून आतापर्यंत आलेलं गाव, ह्या गावाला कोणी न भूतो न भविष्य इतका मोठा इतिहास आलेला आहे. जे बिचारे होते सरपंच, माझी आजी, ते सगळे गेले बिचारे, जुने जाणते. ते आज असते तर त्यांनी आमच्या सगळ्यांची पाठण थोपटली असती. मग त्यामध्ये दत्तात्रय मुक्ताजी, कैलासवाजी, माधू दामोळे, शंकरजी जाबा आहे, नागेश विष्णू भोर आहे, नारायण रामजी आहे, अनेक मंडळी. मसूर भीमाजी बारवे सारखा माणूस आहे. कडिवाडीकडून आज हयातमध्ये अंको संभाजी निवृत्ती नतू आहे. आणि अनेक आजी माझी आम्ही तारुण्य जेव्हा म्हटवलं सगळं सरपंच. या गावाचा लौकिक या माऊलीच्या पदस्पर्शानं झाला आहे. आणि त्या पदस्पर्शामध्ये आम्ही सगळी जन्माला आलेले मंडळी. आणि त्यात आमचा भाऊ एक नंबरचं काम आहे. तुळशीताई तर आता जिल्हा परिषद सदस्य झाल्या, पण या गावची प्रत्येक जडणघडण ऐतिहासिक रूपाची. तुम्ही आम्ही किती लांबून काही बोलतो मजा नाही. आणि बोलण्यापेक्षा हाताच्या काकण्याला आरशाची गरज. सचिन भाऊ किंवा तुळशी भाऊ यांच्या माध्यमातून गावामध्ये परत ह्या जिल्हा परिषद गटामध्ये काय काय काम झालं तुम्हाला काय आहे का माहिती? अहो, या तुळशीताईच्या भाऊच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा असेल, अंगणवाडी असतील, गावाच्या वस्त्या असतील, गावाचे रस्ते, राजेवाडीचा रस्ता, माळू फाटा ते राजेवाडीचा रस्ता, आणि शेंद्र्या वाळ ते शिवाचा वाळ यामधल्या अंतरात इतका उंच टपरा होता शेंद्र्या वाळाचा, त्याचं खोलीकरण करून तो अद्यावत चांगला केलेला आहे. इकडे शिवाच्या वाळामध्ये सुद्धा जो पूल होता तो काढून टाकून नवीन पुलाचं काम केलंय. माध्यम जवळजवळ बंधारे वगैरे काय बांधले? बंधारे तर वाटलं तेवढं झाले. ठाकरवाडीला जवळजवळ सगळे रस्ते बांधारे धरून जवळजवळ 3.5-4 कोटीचं काम आहे. आणि ते जाऊन डोळ्याने पहा प्रत्यक्ष तर समजल. गावामध्ये देवांची कामं असतील, शाळा वगैरे याची कामं यांच्या माध्यमातून काय काय झाले का? उत्कृष्ट शाळेचे चित्रीकरण झालेले आहे. शाळेचे जे माध्यम व्यवस्थेच्या RCC स्लॅबची शाळा झालेली 1 ते 4. आणि हे सगळं करत असताना तुळशीताई, भाऊ, ग्रामस्थ, सगळे गावकरी ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोरच्या आहेत. आपण काही बोलण्यात मजा नाही ना उगच. तुमच्या गावामध्ये एक माग घटना घडली होती, त्या घटनेला म्हणले तुळशीताई किंवा सचिन भाऊ आहेत ना आले नव्हते असा आरोप होतोय. अहो, इथंच असताना भाऊनी पंचनाम्यापासून तर विधीपर्यंत सकाळी दसकरेपर्यंत, आणि दसकऱ्या झाल्यानंतर तुळशीताईनं आम्ही स्वतः त्यांच्या घरी गेलो, त्यांचं शांतवन केले. त्यांच्या सगळ्या दुःखाच्या उलट घटनेशी आम्ही निगडत राहून त्यांना एक शब्द दिला आहे की तुम्ही दुःखाचा हे करून घेऊ, आम्ही दुःखात तुमच्या सहभागी, गाव आहे तुमच्या मागं, मुटके दादा काळजी करू नका, इथं तुळशीताई आली आहेत, मी त्यांना समोर घेऊन आलेलो आहे. ते सगळ्या त्यांच्या त्या तुळशी म्हणजे मुटक्यांची मंडळी, ती लता वगैरे ही सगळी मंडळी बसलेली होती. त्या समोर आम्ही ते गेलो, त्यांच्याशी विचारविनिमय त्याला बोललो, सगळं झाले. आणि तुम्ही म्हणता दुःखात नाही, सुखात नाही, सुखापेक्षा दुःखात जात आहे. मला असं वाटतंय का 3 दिवस भाऊ आहे ना पुण्याला गेलेच नाही ती घटना घडल्यावर. अहो, इथं मग तो केवढा गोंधळ, त्या गोंधळाला निपटायचं कसं? कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे ना. आम्ही तर आहे जबाबदार, पण आमच्यापेक्षा जबाबदार भाऊ असल्यामुळं भाऊनीतून जागा सोडायपेक्षा हल्लेच नाही.
त्यांना जायची इच्छा होईन का गाव केवढं मोठं दुःख आलं पण ते दुःख माऊलीनं तारलेलं आहे. हे माऊलीचं गाव आहे. मी स्पष्ट बोलतो, कुणाला काही आक्षेप घ्यायचा असेल त्याबद्दल माझा वाद नाही. आणि माझं हे वय पाहता आणि मी आणि माझा गाव आजपर्यंत किती आलेल्या संकटाला सामोरं गेलेलं आहे. आणि सोन्यासारखं गाव हे माऊलीचं, हा नाना बारगंचा शब्द आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या येत्या निवडणुकीला तुळशीताई भोर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. विशेष नाही, इथं काय बोलायचं का ते कर्तृत्व माणसाला मग तुम्ही मतदान त्यांचं मग देणार कोणला. आणि त्यांचा असलेला आरसा, त्यांच्या असणारं कर्तृत्व, नेतृत्व, पालकत्व आणि त्याच्याकडे असणारी जी लिनत आहे वयतांकडं ती पुढंच नाही. संपत्तीचा ग नाही आणि कामाचा माणूस आहे. बाई सुद्धा कामाची आहे आणि काम करणारी मंडळी आहेत. त्यांना भरघोस मताने निवडून पहिल्यांदाच दिलं. आता सुद्धा लोकांचा प्रतिसाद तोच आहे. कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नका. विनाकारण काहीतरी चक्रीवादळ तयार करून बोलत बसू नका. फाईट द्यायची, जाहिरात द्यायची म्हणून काही बोलू नका. उगाच विनाकारण विनाशाच्या बाजूचे शब्द वापरू नका, जमणार नाही. काही काही चासगावातलेच ग्रामस्थ आहेत ते तुमच्या भाऊविषयी तुळशीताईविषयी ना असं खोटी अफवा पसरतात. तुम्हाला काय वाटतं? बोलूच नाही, बोलूच नाही. आपली वाणी, आपलं तोंड झालं म्हणून आपण काही बोलायचं नाही. आपण जर उलटा अंडा करून टाकला तो भरायला निघाला, भरल का? शक्य नाही. मग तुम्ही काही करता, कशा करता पण याच्या मागे साध्य काय करायचंय? साध्य करू नका, जे आहे ते करा. आणि सगळ्यांनी भरभरून आजच्या उद्याच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी भाग घेऊन तुळशीताईला प्रचंड बहुमतानं या कळम राजनिकांमध्ये निवडून द्यायचंय. त्याच्यामध्ये तुमची उषाताई कानडे आहे, पूर्व भागामध्ये सीमाताई खिल्लारी आहेत. या तिन्ही मंडळींना, मुलींना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचंय. आणि या तालुक्याचे भाग्यविधाते दिलीप पाटील यांचे हात बळकट करायचे. आणि सचिन भाऊचा असणारं कर्तृत्व, नेतृत्व, पालकत्व हे त्रिवार सत्य आहे. इथं कोणत्याही प्रकारची असत्याची लाट पसरवण्याचं काम कुणीही करू नाही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.